नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येतो. कारण आता नम्रता जे काही बोलत आहे तर नम्रताच्या वाक्यातील खरेपणा ओळखून ईश्वरीने मात्र आता नम्रता आणि वल्लरी या दोघींची चांगलीच गचंडी धरलेली आहे. आणि अर्णवच्या बाबतीत आता जे काही नम्रता बोलत आहे तर त्या नम्रताच्या सनकने एक कानामागे देऊन तिला तिची लायकी दाखवलेली आहे आणि नम्रताचं थोबाड फोडलेलं आहे. तेव्हा आकाशने नम्रताला सगळ्यांच्या समोर हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं आहे. हे सत्य आता लवकरच मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं आहे की नम्रताने मात्र काय काय केलेलं आहे तर त्याबद्दल. तेव्हा अर्णव जेव्हा आता नम्रताला बोलत आहे, नम्रताने केलेले आता एक ईश्वरीच्या विरोधात मात्र जे सत्य आणलेलं आहे आणि आता ईश्वरी आता जे सांगणार आहे तर त्या सत्याचा उलगडा मात्र आता तिला म्हणजे वाईट वाटतं. आपली बहीणच आपल्याशी असं वागते. तेव्हा मित्रांनो आता सविस्तर नक्की काय होतं, नम्रताचं थोबाड कसं प्रकारे ईश्वरी फोडते आणि तिला परत आपल्या घरी कसं पाठवणार आहे ते पण आकाश मात्र आता तिच्या हाताला सुद्धा धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो. कारण अर्णवला जे काही अपशब्द तिने वापरलेले आहे त्याबद्दल. तेव्हा आता मित्रांनो सविस्तर आपण हे सगळं बघूयात. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला तुहेरी माझे मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, वल्लरी आता नम्रताचे कान भरण्याचा खूप प्रयत्न करत आहे ईश्वरीच्या विरोधात. परंतु आता नम्रताला हे कळत नसतं की आपण आपल्या बहिणीच्या विरोधात जात आहोत. एक बहीण आपल्यासाठी इतकं सर्व काही करते. आकाशचे सुद्धा हे लक्षात आलेलं असतं की नम्रताचं सगळं काही वागणं आहे तर ते कॉम्पिटिशनपासून बदललेलं आहे. ईश्वरीवर ती जास्त जलसी फील होत आहे. तेव्हा आकाश तिला सांगतो की ईश्वरी तू नम्रताला एकदा समजावून बघ. तेव्हा नम्रता मात्र आकाशला आता खूप काही बोलते. कारण ईश्वरी आणि आकाश या दोघांचं जास्तच अगदी पटत आहे आणि अर्णव एकतर माझ्याबरोबर बोलतसुद्धा नाही आणि घरामध्ये फक्त जे हक्क आहे तर ते फक्त अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाच आहे. वाटेल तसे ते काही अगदी आपल्या मनाने करू शकतात. या घरात फक्त मी एक मोलकरीण म्हणून काम करत आहे. कारण स्पर्धा जिंकली म्हणून सगळेजण आता अर्णव ईश्वरीचेच गोडवे गात आहे. आणि आज जे काही वल्लरी मामीवरती आरोप करत आहे कारण मामीचं जे सत्य मात्र आता ईश्वरीला माहिती झालेलं असतं आणि ते आता मामीला त्या सगळ्याचा जाब मात्र ईश्वरीने विचारलेला असतो. तेव्हा वल्लरीला असं वाटतं की आता ही ईश्वरी आपल्या खूप मुळाशी पोहोचत आहे. त्यामुळे आपण असं काहीतरी आता ह्या बहिणीमध्ये आणि अर्णव नम्रता ईश्वरी यांच्यामध्ये असं काहीतरी धमाका करून सोडायला हवा की जेणेकरून मात्र आता हे अगदी ताटातूट करून वेगळे होतील आणि शेवटी आपल्याला जे काही हवं आहे तर ते आपल्याला मिळवता येईल. यासाठी मात्र मला आता ह्या दीड दमडीच्या नम्रताला मात्र आणखीनच अगदी वर चढून द्यावं लागेल ईश्वरीच्या विरोधात. म्हणून आता वल्लरी ही नम्रताला सांगत असते की अगं ते बघ, ती ईश्वरी सगळी काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्याचं बघत आहे आणि स्वतः घरामध्ये काही न करता फक्त तुझ्यावर रुबाब दाखवते. त्यामुळे तू एक काम कर, तू मात्र ईश्वरीला असं काहीतरी धडा शिकव की जेणेकरून मात्र आता ती सगळ्यांच्या नजरे आड झाली पाहिजे. तिला काहीतरी असं खाली खेचण्यात आलं पाहिजे. आता ते आजीसुद्धा त्या ईश्वरीचं सगळं काही ऐकतात. तर नम्रता तुला या घरात काही किंमत राहणार नाही. जशी माझी किंमत आहे ना तशी तुला किंमत मिळेल. तेव्हा आता नम्रताला आणखीनच पारा चढतो. कारण आता आकाश हा नम्रताला म्हणत असतो की तू जे काही वागते ना तर ते मात्र चुकीचं वागत आहे. कारण तू ईश्वरीवर इतकी जलसी फील का होते, तू का तिचा इतका रागराग करते. एकेकाळी नम्रता तुझं आणि ईश्वरीचं एकदम इतकं पटत होतं. एकमेकींसाठी तुम्ही अगदी जीवापाड प्रेम करत होता आणि आता हे सर्व काय होऊन बसलं. आणि आता मात्र आकाश तिला खूप काही बोलतो. नम्रता जर तुला ईश्वरीशी असंच वागायचं असेल तर मात्र मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तू मात्र तुझ्या माहेरी जाऊ शकते. मला काही फरक पडणार नाही. कारण आता अर्णवने जेव्हा नम्रताचं वागणं ओळखलेलं असतं तर आकाशला त्याबद्दल समजावलेलं असतं. कारण ती जे काही ईश्वरीशी वागत आहे तर तू तिला समजाव. कारण ईश्वरीला वाटेल तसं बोलू नको, नम्रता चुकत आहे म्हणून आकाश समजवायला गेलेला असतो. पण नम्रताला फारच राग येतो. नम्रता आता अगदी अर्णवला सगळ्यांच्या समोर फाडफाड बोलत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, आत्तापर्यंत तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून घेत आलात. त्यांना कधी कोणते हक्क दिलेच नाही.
त्यांना कोणतेही स्वतःची इमेज दिलेली नाही. जे आहे तर ते फक्त स्वतःलाच लागतं. तुम्ही कधीही आकाशचा विचार केलेला नाही. तेव्हा मात्र आता ही नम्रता म्हणजे अर्णवचा विचार करत नाही. अर्णवला वाटेल तसं बोलते की तू लूजर आहेस, तू स्वार्थी आहेस आणि तू मात्र कधीच माझ्या नवऱ्याचा विचार करू शकणार नाही. तू फक्त आम्हाला या घरातील नोकर मानतो आणि स्वतःला बॉस मानतो. तेव्हा ईश्वरीला फारच राग येतो. ईश्वरी म्हणते की नम्रता ताई काय बोलतेस तू? नमूताई तुला मात्र जे काही आहे ते वाटेल तसं माझ्या नवऱ्याला बोलता येणार नाही. अर्णव सर कधीही असे वागलेले नाही आणि आकाश सरांचा त्याने कधीही असा त्यांनी वापर केलेला नाही. तू चुकतेस, तुझं बोलणं सुधार. कारण मी आता गेल्या काही दिवसापासून पाहते तू कुणाचं तरी ऐकून काहीतरी आमच्या विरोधात बोलत आहे, काहीतरी कटकारस्थान तू करत आहे. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याला बोलण्या अगोदर ही ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे तर हिच्याशी तुला सामना करावा लागेल. आणि आता अर्णव सरांचा अपमान तुला असा नाही करता येणार. जोपर्यंत त्यांची बायको जिवंत आहे तोपर्यंत मात्र आता तुला माझ्याशी सामना करावा लागेल. म्हणून आता ईश्वरी एक सनकनी नम्रताच्या कानामागे ठेवून देते आणि तिला तिची लायकी दाखवते. तेव्हा घरातील सगळ्यांना फार मोठा एक धक्का बसलेला असतो. वल्लरी मामीला मात्र खूप हसू येत असतं. कारण वल्लरी मामीला असं वाटत असतं की आता मात्र दोन बहिणीमध्ये आता इतकी तुंबळ झोपलेली आहे आणि याच गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता येईल. म्हणून वल्लरीला हसू येत असतं. पण नम्रताच्या आता जेव्हा कानामागे दिली जाते तेव्हा आकाशसुद्धा आता नम्रताकडे रागाने बघतो आणि नम्रताला म्हणतो की हे बघ, तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर मात्र तू मात्र राहू शकतेस. पण आता मात्र किती काही झालं तरी मी तुला या घरात नाही राहून देणार. आता किती तू म्हणजे अर्णवला जे काही बोललेली आहे तर त्या बदल्यात मी तुला मात्र असं काहीतरी धडा शिकवणार आहे की जे आहे तर ते आहे. म्हणून मात्र आता आकाशसुद्धा मात्र नम्रताला खूप काही बोलतो. तेव्हा नम्रता म्हणते की आता म्हणजे मला असं वाटतं की जे काही आपण करत आहे ते आईंचं ऐकून चुकीचं तर करत नाही ना. म्हणून आता आकाश हा नम्रताला हाताला धरतो आणि तिला बाहेर काढत असतो. तेवढ्यात वल्लरी पुढे येते. वल्लरी म्हणते की अरे तू असं काय करतोस? अरे ती तुझी बायको आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ती असेल बायको, दादाचा अपमान करायला तिला कोणी सांगितलेलं नाही, त्यामुळे हे पग ती माझ्याशी पंगा नाही घेऊ शकत. जे काही आहे ना तर ती प्रत्येक गोष्ट मात्र आता तिला कळायला हवी. कारण गेल्या काही दिवसापासून मी पाहतोय जे ती वागत आहे ते चुकीचं वागत आहे. कारण आता जे झालेलं आहे तर ते झालेलं आहे, त्यामुळे मी तिला नाही सोडू शकत. म्हणून मात्र आकाशने तिला बाहेर काढलेलं असतं आणि आकाशने तिला बाहेर काढून आणि त्याच वेळेस मात्र आता नम्रता ही जेव्हा बाहेर जात असते तर ईश्वरी तिच्या हाताला धरते आणि ईश्वरी तिच्या हाताला धरून सगळं काही आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नमू काही ऐकायला तयार नसते. नमूने मात्र ईश्वरीला खूप काही बोलून शेवटी आता हे सर्व सांगितलेलं असतं. नम्रता मात्र आता सगळ्यांच्या समोर वल्लरी मामीने तिला हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं आहे असं दाखवते. परंतु आता ईश्वरीला जो काही संशय आलेला असतो तर ईश्वरी मात्र आता सगळ्यांच्या समोर जे आहे जे सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. कारण भूतकाळातील एक सत्य मात्र आता आजीने ईश्वरीला जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता आजीला वल्लरी मामीनेच हे सगळं केलेलं आहे. म्हणजे बाबांचा खून मात्र वल्लरी मामीने केलेला आहे. हे सगळं सत्याचा उलगडा होतो आणि शेवटी आता नम्रतामुळे आता जे झालेलं आहे तर ते झालेलं आहे. तेव्हा मित्रांनो आता नम्रताने आता शेवटी ईश्वरीला सगळं सत्य सांगितलेलं आहे आणि ईश्वरीला सगळं सत्य सांगून मात्र आता वल्लरीने जे काही केलेलं आहे तर त्या सगळ्या सत्याबद्दल शेवटी आता उलगडा होतो. आणि बाबांचं एक आता असं सत्य म्हणजे आता वल्लरी मामीनेच बाबांचा खून केलेला आहे हे शेवटी मात्र आता सगळ्यांना समजलेलं असतं. कारण आता जेव्हा अर्णवला हे कळालेलं असतं की ही जी मंजुळा आहे तर ती घरी आलेली आहे आणि पोलिसांना तिने जे काही सांगितलेलं आहे तर त्याबद्दल. म्हणून आता वल्लरी मामी हे सगळं लपवण्यासाठी नम्रताचा वापर करत असते आणि नम्रताचा वापर करून मात्र ती तिला चांगला धडा शिकवते. परंतु नम्रताने सुद्धा उलटून वल्लरी मामीचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.